नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसांनी भेटतोय, तर आज ब्लॉग काढायचं महत्त्वाचं म्हणजे आम्ही चाललो आहे ट्रिपला, कोकण ट्रिप और एक बार. तो कोण कोण आहे, कशा रूटने चाललो आहे ते सगळं आपण बोलू. चला, हे आहे आदित्य, अजून दोघं ती गायला लागलेत, आले की बोलू आपण. भीम 11चा टायमिंग दिलता या गु खाव्या गाण्याला, आलाय करेक्ट 2 वाजता. लेट्स गो बॉयज. ट्रिप चालू झालेली आहे अशा प्रकारे गणू भाऊ लेट आलेला आहे. टाइम सांगता घातली परत. चला आता जाऊ दे का माझी चुकलं रे. चला आता पुण्यात भेटू. तू काय म्हणला लवकर येऊ नको रे. अशा प्रकारे आम्ही CNG भरायला आलेलो आहे, पूर्ण प्रवास करून. कसा आहे गणू, कसा आहे गणू, गणू कुठं आहे गणू? आमचा गणूचे फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे. गाडीत अर्धा प्रवास CNGच्या पंपावर. आता पुण्यातनं घ्यायचं आम्ही, पुण्यातनं घेणार तेजस मोहिते आणि मंगेश अंधारे. तिथून पुढं तामिनी घाट रात्रीचा प्रवास आमचा. पुण्यात आलो पुण्यात. अँड थोडं नॉर्मल टी शर्ट घ्यायला आलो झुडिओमध्ये. आमचा केला का बंद? चला आता आज जाऊ. आमच्या झालेली आहे शॉपिंग. बूम, एक शर्ट घेतला मी आणि एक शूज आणि शॉर्ट्स घेतली. गणवणी डायरेक्ट 4 शर्ट घेतल्या, डायरेक्ट 4. आणि काय सगळ्यात जास्त बजेट आहे का नाही भाऊचा आमच्या. झुम चिंका चिंग. अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे महाडला. आता गणू तयार आहे, आदित्य ही मी मंगेश येतोय 5 मिनिटात. हा मंगू भाऊ आम्हाला वेदी कांटाय द्यायला. बोल मागे तयार गु खाय पारधी. ह्याचं नाव आहे पारधी. पारधी गँगचे अध्यक्ष. तामिनी घाटाचा प्रवास आम्हाला महाडला जायला वाजतील कमीत कमी 2. काय काय होतं चला मला घाटातलं दाखवतो. गाईज अशा प्रकारे आम्ही काल थांबलेलो आहे महाडमध्ये. इथं पाहुण्याच्या स्टॉपला आमच्या इथलं लोकेशन पाहू शकता तुम्ही. पूर्ण फॉग झालेले आहेत. आम्ही इथं थांबलेलो आहे, काल रात्री झालो 1 वाजता. आता इथं नाश्ता करतो, जिथं आहे माझी नाश्ता ती करतो आणि निघतो पुढं रत्नागिरीला. आम्ही निघालेलो आता पोलादपूरमध्ये भेटणार आणि तिथं पुढं निघणार आम्ही रत्नागिरी. भास्कर आहे गणू. अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आता चिपळूणला. सगळीकडे हीच आहे, पण ऊन लय ऊन, थंडी कुठंच ना. पुढचा स्टॉप डायरेक्ट आहे आरेवारी बीचला आमचा रत्नागिरीच्या. तिथनं पुढं चाललं आमचा फिक्स झालंय गोवा.
बीचला काय काय कसं होत आहे तुम्हाला तर सांगता येईल. आणि बघा पण आहे गणपतीपुळेला दर्शनासाठी आणि बीचवर पण जाईल इथूनच. अगं नाही हळू चाल ना बाळा जरा. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो समोरचा. कसा आहे व्ह्यू. असा आहे समुद्र बिमुद्र सगळा समुद्र ती. चला जाऊ आपण आता समोर. एकदम शांतप्रिय दर्शन झालं आमचं. आता आम्ही निघालेलो आहे अरे बीचला. काय म्हणतात जेवण पण करतो तिथं. आता नॉनव्हेज खायचं आहे. पहिल्यांदा दर्शन घेतलं तर आता चला अरे बीचला डायरेक्ट. हो तर आम्ही आता आलेलो आहे अरे बीचला. तुम्हाला इथला नजारा दाखवतो. इथनं समुद्र बघा. तर झूम करणं बघा कसा आहे. कचरा हे करा कचरा बघू नका. नजारा बघा. या माणसांना अक्कल नाही. कचरा कुठे बी टाकून देतो ते डायरेक्ट बीच. चला आता बेळ सांगितली बेळ खातो आम्ही. तर गाईज आता सगळं फ्रेश झालेलो आम्ही. हे आहे समोर आरेवारी बीच. दिसणार नाही रात्री. आणि आता हे इथं रेस्टॉरंटला आलो जेवायला. काय नाव आहे तो आरेवारे बीच रिसॉर्ट. सो आता इथं खातो आम्ही पापलेट सुरमई. हे आहे असं हॉटेल. मी खाली आहे रिसॉर्ट. मी तर रूम केलं नाही बुक होते म्हणजे पूर्ण भरलं होतं सगळं. चला आता खाली जातो आम्ही. तो काय काय बघतो अजून एकदा. चला अशा प्रकारे आलेले आहे सुरमई थाळी. ही व्हेज आहे चिकन सुरमई थाळी सगळ्या. आता कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे. 11:34 आणि पूर्ण अंधार आहे. आम्ही चाललो आता आडवीन. आता काय होतंय बघू आपण. पूर्ण अंधार आहे पूर्ण. काहीच नाही गण्या दिसते फक्त. पूर्ण अंधार आहे पूर्ण एकदम. गण्या बी दिसत नाही एवढा अंधार आहे. त्याला विचार फाडू नको. तू पण चल. तू चल की का गाण फाटते का. ब्लॉक पण सोबत तर चला की. एकटा जाऊन काय करू मी. मेलो बिलो तर हा चल किती काय होतं माझ्या आयुष्यातले मोठे काय काय माय बिले माझं आयुष्यात नाही बरं का. पुढे जाणार आहे बघू पुढचं पुढे जाऊ. इथनं समोर नाही जाऊन जाऊन येऊ. तू काय वेळा लागला त्या जागा भरतो राव तू खरंच. चल काय नाही चल. तुम्हाला माहित नाही मी राहिलेलो इकडे कोकणात. काय वाटलं अरे कोण आलं बाबा. अशा प्रकारे आमचा पहिला स्टॉप झालेला आहे नाश्त्यासाठी. नाश्ता सांगितलेला आहे बाहेर घावन. आणि आता आहे बीच पुढं. बीच हे कोणतं आहे कुडालचं बीच आहे. कुडालच्या बीचनं आलेलो आहे आम्ही. आता चाललेलो आहे पुढं बीचवर. नाश्ता विस्ता सांगितला नाश्ता करतो फुल. तिथून पुढे डायरेक्ट झप्पाक करणं गोवा. झिंगलाला हू चपाला का लू. चला ओ बीच. जायच घावन त्यांनी घेतलं घावन. आता करतो नाश्ता.
अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे गोवामध्ये, टच झालोय. आता आलेलो आहे फर्स्ट बागा बीच आणि आता इथं रूम बघणार. रूम ही सापडली, फ्रेश होणार, मग जाणार दुसऱ्या ठिकाणी करंगोळी बीच, पणजी बिंजीमध्ये. आणि आता जाऊ आपण रूमवर डायरेक्ट. नावेर पार्किंगवर जाऊन रूम शोधतो. झालेला आहे बागा बीच. हॅलो. कसं आहे वातावरण फ्रायडेचं पण. हा मॅडम उद्या येणार आहे. चिंगा चिंग. चला आता बीचवर जाऊ. आम्ही दोघं चालू आहे. आमच्या किती गेलं पार्किंगला. दोघंच जातो, बसतो आता निवांत बीचवर. बघतो कोण आहे का, कसं आहे का, काय काय आहे. चला बॉईज ट्रिप करू आपण. नया लुक मेरा. कसा आहे लुक? दादा म्हणतो 2-3 दिवस राहावा गेल्यासारखे. मग 2-3 दिवस राहायचं. कसा आहे लुक? कसा वाटतंय सांगा तुम्ही कमेंटमध्ये. मला तर चांगला वाटतंय. ही आमची पैशाचा काय लोट नाही. गणेश भाऊची ही विड्रॉल मारतो. आयडिया. मला पंचाट वाटायला लागले जरा. याच्याकडे हे चला भाऊ आता पुढे रूमवर जाऊ. टाकायचे. कोकण कोकण रामच गोवा. माझा तिथनंच काढ व्हिडिओ मी आलो. तरी मोबाईल तू कसा गोवा आदर गोंडीश. We are the movement. We are the RCB. CSK. ही बाई माणूस आहे आमच्यातला. बाई माणूस. बाई माणूस. ओ RCB. RCB. एवढं लागलंय तरी आज चाललाय बाई. आता झालेलं आहे पोहून पूर्ण आमचं. आता तयार होऊ आणि नाईट गोवा आपण विजिट करू. कारण का अजून जेवण पण बाकी आहे. अँड काय म्हणतात क्लबचं चालू आहे. क्लबमध्ये बी जाऊ आम्ही. कसा आहे लुक? डिच का डिच. आता वर चेंज करू. पहिले नॉर्मल पाण्याने आंघोळ करू. आंघोळ केलं की आम्ही जेवण करू. जेवण करून नाईट गोवा व्हिजिट करू. कारण का आमच्या 2 वर्ष झालं प्लॅनिंग चालू होतं. म्हणून नंतर आता ट्रिप आहे आमची 5 जणांची. सो चला रूमवर आता डायरेक्ट. ए गणू माझा चिकना गणू ग माझ. तर गाईच आता आम्ही आलेलो आहे गोवा फिरायला नाईटचा. आता इथं आम्ही कोणता बीच आहे? बागाच बीच आहे अजून. कारण का उद्या निघाल आम्ही दुसऱ्या बीचला. समुद्रात पोहायची गाडी. आता नाही पोहायचं आम्हाला. सकाळी पोहायचं. आता आम्ही बीचवर जातो आणि आता चांगलं जेवतो एकदम. व्हेज नॉनव्हेज नाही. अशा प्रकारे गाईच गोव्याचा दुसरा दिवस आहे आज. तर ह्यांचे चालू झाले आज वकावकी. म्हणून गाडी थांबवली आम्ही. तर आता नवीन रूम केलेली आहे. त्या रूमवर चाललेलो आहे. तिथला पण ह्या रात्री यानं गो खाल्ला. गोव्याची नाईट आउट लाईफ यानं एन्जॉय केलं नाही कारण का झोपला डायरेक्ट. चला आता डायरेक्ट नवीन रूमवर. वक वक्की वक्की. पेमेंट हो गया ना. ठीक. चलो. पासवर्ड कल सुबह दे. हाँ. ये
वर बे वर बे. हे गाईज कसा आहे व्ह्यू, कसा आहे व्ह्यू. इथे एक बेट, तिथे एक बेट, तिथे एक बेट आणि आम्ही ऑन द टॉप 8व्या फ्लोअरला. तर गाईज वेलकम टू गोवा. निवांत आहे इथं, काय क्लब नाही काय नाही, निवांत शांती एकदम, डोक्याला शांती. पीस इन द लाईफ, पीस इन द लाईफ, निवांत. आता तयार होऊ आम्ही आणि काय म्हणतात त्याला, तयार होऊन फुल आवरून एकदम चांगले कपडे घालून चर्चला जाऊ. चर्च आहे ओल्ड गोवामध्ये, तिथे जाऊ. तिथनं परत एक बीचला जाऊ. बीच नंतर परत जेवण करू कोकणी, एकदम नॉर्मल जेवण करायचं. त्याला ही असते मसाले, जेवण करायचं. जेवण केलं की मग परत जायचं रात्री कुठल्या तर ह्याला याटला, नाही तर मग क्लबला. आता काय काय होतं तुमच्याशी बोलतो मी, सगळं दाखवतो. चला. हे पूर्ण ही काय म्हणतात हॉल, बीच, सामने है समुद्र आहे. इथं वॉशरूम आहे. ही एक बेडरूम. इथनं पण बीच व्ह्यू. स्काय रेसॉर्ट म्हणून आहे ह्याचं नाव. इथे एक वॉशरूम आहे अटॅच, एकदम टॉप आहे, टॉप एकदम टॉप ऑन द फ्लोर. चला आता आवडू आपण. तुमचा भाऊ झालेला आहे आता तयार पूर्ण. मला दाखवतो. ब्लॅक शर्ट, व्हाईट पॅन्ट, बॅगी, वॉच. हा बरं झालेला आहे तयार मी. आता ओव्हरऑल मागवलं आम्ही ऑनलाईन जेवण. तर नॉर्मल खाऊ. एक 10 मिनिट रेस्ट करू आणि बूम निघू ओल्ड गोवाला. जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभालो मुझको हो गया. गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया. जन्नत आहे बाई, स्वर्ग आहे, स्वर्ग. बू हे सगळे विले आहेत, बारके बारके लहान स्विमिंग पूल, विला, 2 BHK आहेत सगळे. ही बिल्डिंग आहे पूर्ण ह्याची. हे सगळे बिल्डिंग आहेत. इकडे समोर पणजीचा बीच आहे, म्हणजे बीच तिकडं आहे पूर्ण, पण इकडं पाण्याच्या मध्ये बेट आहे. ओल्ड गोवा पूर्ण प्राचीन कोकण टाईप मध्ये ब्रिज असं जायचं इकडं. अँड तीवर ती काय म्हणतात, रीलमध्ये पाहिलं असेल तुम्ही, ती एकदम कलरफुल बंगले असतात, एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात. ती इथं समोरच आहे. सो एकदम भारी, म्हणजे भारी आम्ही व्ह्यूसाठी घेतलं. वर टेरेस आहे, निवांत टेरेसवर भिजवून बसू शकतो आपण. एकदम शांत होता नाही, चिल, एकदम चिल. काय कालवा नाही, काय नाही. त्या मेरी बच्ची को असायलो चाहा यही हसीनों में मेरी कसम ख्वाबों में बचता फिरा आम्ही निघालोय आता चर्चला जायला. आता चर्चला जातो डायरेक्ट. सगळे तयार झालेलं आहे पूर्ण. आता आलाय लुक एकदम खतरनाक. चला आता चर्चला डायरेक्ट. आता मी आलेलो आहे ओल्ड गोवाला. आम्ही चाललेलो आहे चर्चला, इंडिया बिगेस्ट चर्चला. ही आहे ओल्ड गोवा. हां
ओलो गोवा जिंगला लाहू बला लाहू चांगला गाला का चिंग चिंचू. आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे बीचला डायरेक्ट हरंगोळ beach. येणार आहे सोबत बीचला. आता आम्ही आलेलो आहे चर्च पाशी. हे आहे ओल्ड सिटी गोवा. पूर्ण क्लीन आणि शांत एकदम. कारण का इथं त्या कोणता नॉर्थ गोव्यासाठी खळबळ खळबळ दारू ठीक आहे तसलं काहीच नाही. निवांत शांतपणा नाही पीस एकदम. आता मी ब्लॉगिंग करतो रोडवर. हा जण मला बघते मला काहीच वाटत नाही. हे आलाय मला कॉन्फिडन्स आलाय मला फुल जागा फुल. बघायचे का कसे माणसं आहेत समोर सगळे माणसं आहेत समोर सगळे निवांत ब्लॉगिंग करत बोलत चालत त्याची मला म्हणतात कॉन्फिडन्स. चला आता चर्च कसे डायरेक्ट आपण जाऊ डायरेक्ट सगळ्यांसमोर बोलू. पोरगीच पडली खाली डिचक करणार घालतायत ना कपडे तर कशाला घालतात काय माहिती राव. आणि डिचक करणं खाली पडली. कशी पडली रे ती अय्यो राम राम. पण त्यांनी वेगळ्याच लँग्वेजमध्ये बोलत होते कन्नड. जाऊ दे म्हणलं. आपल्याला आता चर्च एकदम मोठा ओरा प्रो नोबिस आला आला चर्च. आता आमचं झालेलं आहे ह्याचं काय म्हणतात त्याला चर्च बघू फोटोशूट केले व्हिडिओ ते काढले. आम्ही हरंगुळ बीचला सनसेट पाहिला. सनसेट जवळ 15 मिनटात निघू आम्ही. 15 मिनटात होते तिथे एक बार करू ना. वीडियो के पैसे लगते हैं. कितना ब्रेक बने इसका लाइटिंग में लैंप स्टैंड इसके अंदर Yes, bro. How are you doing? Yes, I'm rising, bro. Okay. I'm your husband. How is this husband? एक किंवा लिंबू सोडा गोवा स्पेशलिस्ट लिंबू सोडा. वाव Oh my God. How is it? टेस्ट. Wow, nice. Okay. दिस इज अ कोकम. All your bags. Mangesh, you are looking so handsome. Not alcohol, only kokum and soda. Mirchi soda. This is the what is the flower name? Aesthetic के छो दे. Flower name? Oh, rose soda, rose soda. और बोलो थोड़ा इंग्लिश इंग्लिश. We'll call the anti-police. काकू पोलीस बोलवणार काकू पोलीस बोलवणार काकू पोलीस बोलवणार आणि मग याला कुत्र्यासारखा मारणार. चला. ओके चला 10 को 10 को 10 किलो चलो. जय महाराष्ट्र. खेलने चलो उसके साथ ऑक्सीजन. बस लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. याच्या तुझं काय म्हणणं सांग की डोलो आणि यात काय फरक असते? काय फरक आहे पॅरासिटामॉल मध्ये? पॅरासिटामॉल ताप आला असती आणि डोलो अशक्तपणाला असतो. डॉक्टर यश. डॉक्टर यश मुके आहे मी. डॉक्टर यश. यश बोलते सबको बोलते. आगे बढ़ चलो. यश भाई है यश भाई. डॉक्टर यश. भावी आरोग्य मंत्री यश. माझा पेशंट आहे छकरे गाण्याची. गावात फटाकडे. सॉरी सॉरी गायची. मला दाखव ना मी मोदी सारखा दिसलो. लाईट अँड बीट. अरे काय बोल दे. मॅप बघते नाही तर दुसरीकडे जाते. मग यश कसे होते. वरून करते चेकआउट माझ्या फ्लॅटवरून. आता निघालेलो आम्ही सावंतवाडी. तिथून डायरेक्ट कोल्हापूर. तिथं ज्योतिबाचं दर्शन करायचं लक्ष्मीचं दर्शन करायचं. डायरेक्ट जायचं पुण्याला. पुण्यात दोघांना सोडायचं तर मग बार्शी. गाईच तर मी आलेलो आहे सावंतवाडीला. तर म्हणतात लाकडी वस्तूंचा बाजार आहे. या बाजारात थोडी खरेदी करायला तर बघू आपण काय काय खरेदी आहे ती आहे. चला मार्केट लाकडाचं सगळं. ते लाकडाच्या वस्तू सगळ्या इथून तिथून कंगवा किचन सगळं लाकडाचं आहे. सगळं इथून तिथून
आगे जागे थू तर गाईच आम्ही आलेलो आता ज्योतिबाच्या मंदिरात. तर दर्शन ते करून आलो. आज फोटोग्राफी अलाउड नाही म्हणून. आता ही अमावस्या आहे तर आज धोप उडवणार. तर आपण बघू आता कसे उडवते. मी आलेलो आहे गोवा कोकण सगळं फिरून बार्शीला. म्हणजे सकाळी 12 वाजता आलेलो आहे. आता वाजलेले आहेत 5:15. निवांत झोप काढली येऊन निघलेलो आम्ही पुण्यातून 7 वाजता. नाश्ता ती केला. मी सकाळी ब्लॉग काढला नाही कारण की एवढं खूप झोप लागली होती ना. मी आता 2 जणच होतो आदित्यांनी. आणि तेजस पुण्यात उतरला कॉलेजसाठी. मी स्विच करतो जॉबसाठी आज की मला यामध्ये गॅप आहे थोडा. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून भेटू नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय. मी ठरवलंय माझ्या मनाशी खूप नेपाळ्यानंतर मी बदलणार रूप नाही माझ्याकडे कुठलाही प्रूफ. तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. अरे कांच आम्ही कांच ये तुम्हारा को मानतो. अरे कांच आम्ही कांच फीताबाद बन मेरा काठमांडू. गलियों में खेलता ना विटी डांडू. नहीं हार सकता है मुझे कोई तुम सब हो अंड पांडू. आम्ही कांच